यानंतर पाहूयात पुढची बातमी। पावसाळी अधिवेशनाचा सोमवारचा पहिला दिवस गाजवला तो विधान भवन गेटवर अचानक उगवलेल्या मावळ्यांनी। या प्रकट झालेल्या आक्रमक मावळ्यांना आबरताना चक्क पोलिसांचीच दमछाक झाली। पाहूयात नेमकं काय घडलं ते। विधान भवनाचं हे मुख्य प्रवेशद्वार। अधिवेशन सुरू असल्यानं कोणा लुंग्या सुंग्या आगंतुकाला घुसता येऊ नये म्हणून पोलिसांचा इथं मोठा बंदोबस्त असतो। आणि चक्क या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून अचानक हे 30 ते 40 मावळे प्रकट झाले। जोरदार घोषणा आणि त्यांनी हवेत उडवलेली पत्रकं यांना सांभाळता सांभाळता पोलिसांचीच तारांबळ उडाली। अधिवेशन म्हटलं की मोर्चा, उपोषण, आंदोलनं हे नेहमीचं चित्र, पण अशा प्रकारे वेशभूषा परिधान करून आंदोलक आल्यानं काहीसं वेगळंच चित्र पाहायला मिळालं। मावळ्यांच्या वेशभूषेत आलेल्या आंदोलकांच्या मागण्यांवर नजर टाकूया। संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष हे संभाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात म्हणून त्यांच्यावर बंदी घाला। महापुरुषांची यादी निश्चित करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा जरी असला तरी राज्य सरकारनं मागणी करायला हवी। संभाजी महाराजांचं नाव महापुरुषांच्या यादीत घेण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवावा। या अशा नालायक संघटना आणि अशी नालायक विचाराची लोक संभाजी महाराजांचं नाव कुठेतरी हॉटेल, लॉज, पान शॉप, बिअर बार अशा ठिकाणी देऊन त्या नावाची विटंबना करत आहे। आणि खऱ्या अर्थाने संभाजी ब्रिगेडला जे नाव आहे संभाजी ब्रिगेड त्यातलं प्रथम नाव संभाजी हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणार आहे। आणि रोज आणि वारंवार जनमानसातनं या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा घोर विटंबना होत आहे। अर्थात ही झाली शिवधर्म फाउंडेशनची बाजू। मात्र आपल्या राजाला अगदी हक्कानं आणि आपुलकीनं बोलावण्याचा उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी दिसतो। ज्या संभाजी ब्रिगेडवर शिवधर्म फाउंडेशननं आक्षेप घेतलाय त्यांचं काय म्हणणं आहे तेही पहा। संभाजी ब्रिगेडचं नाव बदला म्हणणारे किंवा संभाजी ब्रिगेडवर बंदी घाला म्हणणारे पुण्यामध्ये आंदोलन करताना हीच शिवधर्म प्रतिष्ठानची लोक शिवा की जय बोलो, संभा की जय बोलो एकेऱ्या भाषेमध्ये घोषणा देतात। शिवा की जय बोलो म्हणणं हा अपमान वाटला नाही का? संभा की जय बोलो म्हणलं हे अपमान वाटला नाही का? त्यावेळेस तुम्ही एकेरी भाषेत कशा काय घोषणा दिल्या? आम्हाला कुणीही शानपणा शिकू नये, आम्हाला कुणीही डिवचू नये। आपला राजा हा प्रत्येकालाच हवासा, प्रत्यक्ष शिवाजी महाराज तर आदर्शच। बऱ्याच वेळा तर माझा राजा, माझा शिवबा, राजे असेही उल्लेख सापडतात। यात कोणता एकेरीपणा नाही तर आत्मीयता आहे असंच म्हणता येईल। पण प्रत्येकाची भावना काही सारखी नक्कीच नसते। छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संभाजी महाराज आत्ताच्या पिढीला अधिक नव्यानं समजले असंही काही जण मानतात। या आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय होणार हा मुद्दा आज अनुत्तरित असला तरी मावळ्यांच्या वेशात चक्क गनिमी कावा करत आलेल्या या आंदोलकांनी विधान भवनात सर्वांचंच लक्ष वेधलं हे नक्की। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।